नमस्कार. निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 345 आणि 346. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझे गुरु मला म्हणाले, तू स्वतःला जसा तू समजतोस तसा तू मुळीच नाहीस. तू सध्या स्वतःला जसा समजतोस तसा तू मुळीच नाहीस. याचा संदर्भ असा आहे, सुखसंवाद हा ग्रंथ, प्रकरण 64 आणि पान नंबर 21. तू कसा आहेस हे तुझे तूच ओळख. अहम वृत्तीचे सूक्ष्म निरीक्षण कर. स्वतःच्या सत्य स्वरूपाला जाणून घे. हे गुरुवचन मी हृदयाशी घट्ट धरले आणि मग मी सदैव याच्याच अनुसंधानात, याच्याच चिंतन मननात गुरु भेटीनंतरची पुढची 3-3.5 वर्ष यातच घालविली. त्यांच्या म्हणण्यावर मी निवांतपणे विसंबून ते किती खरे आहे याचा शोध मी स्वतःच लावला. मग मला अपेक्षापेक्षा कमी वेळात आणि भराभर सर्व प्रश्नांची उकल झाली आणि त्याचेच फळ आता माझ्याकडे प्रत्यक्ष रूपात आहे. म्हणून म्हणतो अंतर्मुख व्हा आणि जे तुम्ही नाही त्याचा शोध लावा आणि त्याला नकार द्या. मग जे उरेल तेच तुम्ही असाल. तुम्ही जे नाही त्या साऱ्यांचा शोध लावा. देह, भावना, विचार, कल्पना, स्मृती, काल, अवकाश, अमके तमके असणे, अमके तमके नसणे, मूर्त आणि अमूर्त, सगुण निर्गुण, जे जे तुम्ही दाखवू शकाल ते तुम्ही नाही, म्हणून त्याला नकार द्या. तुम्ही एखाद्या मंत्राचा अखंडपणे जप कराल, पण त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. पण जर तुम्ही म्हणजेच तुमचे विचार दोघात अजिबात फरक नाही, या दोघातील तुम्ही मानलेला भेद किती भ्रामक आणि फसवा आहे, हे जर स्वतःला जाणायचे असेल तर तुम्हाला तुमच्या संपूर्ण विचारांच्या जाळ्यांचा अभ्यास करावा लागेल, म्हणजे नेटवर्क ऑफ थॉट. तुम्ही तुमच्या विचाराकडे सतत क्षणोक्षणी बिनचूक जागृतपणे लक्ष दिले पाहिजे. तुम्ही तुमचे विचार अशी शब्दरचना आपल्याला व्याकरणाच्या पूर्ततेकरताच करता येते किंवा इथे योजली आहे, हे कृपया आपण लक्षात घ्या. कारण जेव्हा म्हटल्या जाते तुमचे विचार, या तुम्ही आणि तुमचे विचार हे एकच आहेत. तुम्ही आणि तुमचे विचार असे इथे द्वैत नाही. कृपया हे सदैव लक्षात ठेवावे. भाषेची मर्यादा ध्यानात ठेवावी. म्हणूनच अंतर्मुख व्हा. जे तुम्ही मानलेले आहे आणि ते का मानलेले आहे याचा शोध घ्या. बाकी सारे राहू द्या. तुमच्या इच्छेचा व भीतीचा संपूर्ण रचनेच्या आणि त्याच्या परिणामाचा शोध घ्या. तुमच्या इच्छेचा आणि तुमच्या ठिकाणी असलेल्या भीतीचा, अशा दोघांच्या संपूर्ण रचनेचा आणि त्याचा परिणामाचा शोध घ्या. तुम्हाला जे कळलेच नाही ते तुम्ही टाकू पण शकत नाही.
त्याला नकार पण देऊ शकत नाही. हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा. स्वतःला जाणणे याचा इतकाच साधा अर्थ आहे की तुम्ही जे नाही त्या सर्वांना तुम्ही नकार द्या, की मग उरलेले जे काही आहे ते तर अगोदरपणाने असणेपणाच्या रूपात तुम्हीच आहात. जे तुम्ही नाही ते तुम्ही जाणल्याने व त्याला नकार दिल्यामुळे तुम्ही जे नाही त्यापासून तुम्ही आपोआप मोकळे होता आणि तुमच्या मूळ स्वरूपात येता. शोध म्हणून नवीन असा काहीच लागत नाही. शोध किंवा प्राप्ती असे काहीच होत नाही. सारांश तुम्हाला असा शोध लागतो की पण सारांश म्हणजे तुम्हाला असा शोध लागतो की शोध करण्यासारखे काहीच नाही. शोध करण्यासारखे काहीच नाही. जे तुम्ही आहात ते मूळच्या अगोदरपणाने असणेपणाच्या रूपात आहातच. जे तुम्ही आहात ते मूळच्या अगोदरपणाने असणेपणाच्या रूपात आहातच. याचाच दुसरा अर्थ असा की सध्या तुम्ही स्वतःला जे जे काही समजता तसे तुम्ही नाही. याचीच ती जणू अंतिम नाकबुली आहे. आपण काही ना काही असलेच पाहिजे. आपण काही ना काही असलेच पाहिजे. अशी तुमची पक्की समजूतच तुम्हाला अंध बनवते. स्व म्हणजे शुद्ध जाणीव. त्याच्यावर ज्ञान किंवा आवड निवड असण्याचा नसण्याचा काहीच परिणाम होत नाही. तुमचे असणे जन्म मृत्यू देहाच्या बाहेर असे व्यापक होऊ द्या. मग तुमचे सर्व प्रश्न आपोआप सुटतील. सद्गुरू जेव्हा आपल्याला देह मन बुद्धीच्या भयंकर स्वप्नातून जागे करतात, खरे म्हटले तर ती आपल्यावर कृपा किंवा दयाच आहे. दया म्हणणेच योग्य. म्हणून सद्गुरूच्या वचनाला योग्य न्याय द्या. जागे व्हा. स्वतःला जाणा आणि स्वतःच असा. खात्री बाळगा. स्वरूप ज्ञान तुमच्या नशिबी आहेच. खात्री बाळगा. स्वरूप ज्ञान तुमच्या नशिबी आहेतच. फक्त त्याच्याशी सहकार्य करा. त्याला अडवू नका. त्याला घडू द्या. मूर्ख मन म्हणजे तुम्हीच. तुमच्या वाटेत काटे तर पसरवित नाही ना, याकडेच बारीक लक्ष ठेवा. भाग 346. निसर्गदत्त महाराज म्हणतात, विचार दोन प्रकारे करता येतो. विचार दोन प्रकारे करता येतो. स्थूल पातळी, जी वस्तुस्थिती म्हणून जशी आहे तशीच आहे. स्थूल पातळी, जी वस्तुस्थिती जशी आहे तशीच आहे. याला शास्त्रात ईश्वर सृष्टी असे म्हणतात. म्हणजे गाडगे मडके पणत्या यांना न पाहता तेथे फक्त मातीच पाहणे. आणि दुसरी आहे मानसिक पातळी किंवा कल्पनेची पातळी किंवा पूर्वधारणा आणि संस्कारबद्धता यांची पातळी. याला शास्त्रात जीव सृष्टी असे म्हणतात. इथे गाडगे मडके पणत्या पाहिल्या जातात. त्यांचे मूल्य ठरविल्या जाते. त्याला माझे तुझे म्हणण्यात काही अडचण येत नाही. त्याच्याकरता तुम्ही आपसात भांडू पण शकता. पण निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी या दोघांच्याही पलीकडचा आहे. मी तुमच्यासारखे जगावे, तुमच्यासारखा विचार करावा, तुमची भाषा बोलावी असे तुम्हाला वाटते. पण शब्द हे फसवे असतात. एखाद्या गोष्टीचे वर्णन म्हणजे ती गोष्ट नव्हे. संस्कारबद्धता आणि पूर्वधारणा यांनाच शब्द हे बळ देतात. संस्कारबद्धता आणि पूर्वधारणा ही जे जसे आहे तसे याला विकृत करते.
म्हणून पूर्वधारणा किंवा संस्कारबद्धता सोडा. सोडा शब्दावरून असा भ्रम होतो की पूर्वधारणा किंवा संस्कार तुमच्यापासून भिन्न आणि वेगळ्या आहेत आणि त्या तुम्हाला आता सोडायला इथे मी सांगत आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की पूर्वधारणा म्हणजे तुम्हीच. पूर्वधारणा म्हणजे तुम्हीच. संस्कारबद्धता म्हणजे तुम्हीच. यातील भेद सुद्धा पूर्वधारणा आणि संस्कारबद्धताच आहे. म्हणून पूर्वधारणेला किंवा संस्कारबद्धतेला नीट समजून घ्या. मौनी व सावध राहा. याबद्दल आस्था तळमळ बाळगा. ईश्वर, परमात्मा वगैरे तुमची पूर्वधारणा जी असेल ती असू द्या. तुमची ईश्वर ही निर्मिती आहे ती असू द्या. आणि तुम्ही पण ईश्वराची निर्मिती आहात असे समजत असाल ते असू द्या. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात याचाच अगोदर शोध घ्या. या तुमच्या दृष्ट जगात सत्यम शिवम सुंदरची इच्छा कशी तुम्ही बाळगत आहात हेच मला समजत नाही, असे निसर्गदत्त महाराज आश्चर्य व्यक्त करतात. ईश्वराविषयी आपण जर काहीच जाणत नाही, ईश्वराविषयी आपण जर काहीच जाणत नाही, तेव्हा त्याच्या बाजूनी किंवा त्याच्या विरुद्ध बोलण्याचा काय उपयोग? भीती आणि आशा ह्यातून जन्म घातलेला आणि ईश्वरी कल्पना यांनी आकारलेला ईश्वर हा आदिशक्ती, विश्वहृदय, करुणावान वगैरे वगैरे कसा असू शकेल? म्हणून कोणत्याही पूर्वधारणेपासून, संस्कारबद्धतेपासून, गैरसमजापासून, केवळ मानण्यापासून दूर राहा, मोकळे राहा. स्वरूप धर्म जाणण्यासाठी कुठल्याही अटी नाहीत. ते अशा कोणत्या अटी पूर्ण केल्यावर स्वरूप ज्ञान प्राप्त होईल असे थोडेच आहे. वस्तुतः स्वरूप ज्ञान प्राप्ती करता काहीही करण्यासारखे नाही व काही न करण्यासारखे पण नाही. फक्त इतकेच लक्षात ठेवा की जे सध्या तुम्ही स्वतःला समजता ते तुम्ही मुळीच नाही. जे काही तुम्ही पाहता, अनुभवता ते तुम्ही किंवा तुमचे नाही. ते नेहमीची जी दूषित जाणीव म्हणजे मी अमुक तमुक अशा जाणीवेच्याच क्षेत्रात येते. पण तुम्ही ते क्षेत्र नाही किंवा त्या क्षेत्राची भरवण कंटेंट पण नाही. निसर्गदत्त महाराज म्हणतात, मनाचे व्यवहार सूक्ष्मपणे जाणून घ्या. मन म्हणजेच तुम्हीच. मन म्हणजे वस्तुतः तुम्हीच. तुमचे मन असा प्रकारच नाही. स्मृती, आठव, विसर, भूतकाळ, कल्पनारूपी भविष्यकाळ, आग्रह, हट्ट या भरवणीचेच दुसरे नाव मन आहे किंवा नेहमीची जाणीव जी की दूषित जाणीव म्हणून वावरते. आपण म्हणजेच भरवण हे मनापासून कळताच हाच समज तुमच्या जाणीवेला शुद्ध जाणीव करेल. कारण तिथे आता वैयक्तिक असे काहीच नाही. अमुक तमुक असे काही नाही. हा समज एकदा आला की काम जणू आयते झालेच समजा. निव्वळ शुद्ध जाणीवेची प्रतीतीच सर्व काही करते. तुम्हाला आपणहून मग काहीही करावं लागत नाही. अशाच शांत, निवांत, स्थिर, स्वयंप्रकाशित स्वरूप ज्ञानाची तुम्हाला गरज आहे, हे मी पक्के ओळखतो, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात.